जय श्रीराम. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्या ज्येष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ जी सगळी मंडळी आहेत आपल्या वाचनात, त्या सर्वांना माझा नमस्कार. व्हर्च्युअल तिळगुळ देतो आता, आणि तुम्ही सगळेच जण गोड बोलता, त्यामुळे पुढचं काही सांगण्याची गरज नाहीच. मलाच तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे बरंच. या प्रस्तावनेसह आणि सगळेजण छान गुळाची पोळी खाऊन तृप्त झाले असतील, गृहीत धरून आपल्या ज्ञानेश्वरी भावदर्शन या वाचनाकडे वळू. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 54 पर्यंत येऊन थांबलो होतो. श्लोक क्रमांक 11. ओवी क्रमांक 54. आपल्या सगळ्या ओव्या झाल्या नव्हत्या, वेळेच्या अभावी आपण तिथे येऊन थांबलो होतो. तर तेवढे स्मरण करू फक्त त्या श्लोकाचं. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, असा पदच्छेद आहे. विषय असा होता की निष्काम कर्मयोगी चित्तशुद्धी करता फलाची इच्छा टाकून केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने व इंद्रियांनी कर्म करतात. इथे दोन विचार आपण बघितले होते. पहिला सगळ्यात महत्वाचा विचार की केवलम सत्वशुद्धी मात्र फलम एव तस्य कर्मणः स्यात्, असं आचार्य त्यांच्या भाष्यामध्ये म्हणतात आहे. काय म्हणतात आहे? फार महत्वाचा विषय आहे की कर्मयोगाचं अनुष्ठान करणाऱ्याच्या कर्माचं फल. कर्मयोगाचं अनुष्ठान, एक शब्द आपण त्याच्यात लावून घ्यायचा नेहमीच आपण विचार करतो. ज्ञान प्रापक कर्मयोग, अत्यंत महत्वाचं. ज्ञान प्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा जो आहे, त्याच्या कर्माचं फल हे केवळ अंतःकरणाची शुद्धी एवढंच असतं. थोडक्यात मग काय की कर्म हे फल तर देणारच आहे, त्याशिवाय ते निवृत्त होत नाही, सिद्धांतच आहे. पण हा ज्ञान प्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा कर्मयोगी असल्यामुळे त्याला कोणतं फल प्राप्त होतं? तर केवलम सत्वशुद्धी मात्र फलम, सत्वशुद्धी मात्र फलम, असं आचार्य म्हणतात. आणि असं का होतं? तर तो निष्काम कर्मयोगी हा चित्तशुद्धी करता काय करतो मग तो? तर फलाची इच्छा टाकून कर्म तर करतोय. मग कसं करतोय? तर केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने व इंद्रियाने कर्म ते करतात. आता खरं विचार गेला, यादी वाचल्यावर माझ्या मनात विचार आला की शरीराने, मनाने, बुद्धीने, इंद्रियाने, आता काय राहिलं त्याच्यात? काहीतरी राहिलं. ह्या सगळ्या साधनांचा वापर करून आपण सर्व प्रकारची कर्म करत असतो. त्यातली काही कर्म आपली शरीराने केलेली असतात, काही मनाने असतात, काही बुद्धीने असतात, काही इंद्रियाने असतात, तर काही यातल्या काही गोष्टी मिळून एकत्र केलेल्या असतात. किंवा एखाद्या कर्मामध्ये या चारही गोष्टींचा काहीतरी सहभाग असतो असं म्हणूया. पण ह्याच्या पलीकडे काय असतं? मग मी पण तसंच कर्म करतो आणि तो निष्काम कर्मयोगीही तसंच कर्म करतो. आता तसंच कर्म करतो का? हाच तर प्रश्न आहे. तोही साधनं तर वापरतो, कारण शेवटी कर्माची साधनं तीच राहणार आहे. देहाने कर्म करायचं आहे, मनाने करायचं आहे, बुद्धीने करायचं आहे, इंद्रियांनी करायचं आहे. कर्म कर्म या शब्दातच करणं अपेक्षित आहे. तर मग राहिलं काय? मग त्याच्या कर्मामध्ये आणि माझ्या कर्मात इतका फरक का पडतो? त्याचं जे रहस्य आहे ते आत्ताच आपण बघितलं की तो जो ज्ञानप्रापक कर्माचं अनुष्ठान करणारा, कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा जो आहे, तो कर्म कसं करतो ते आपण आता पाहणारच आहोत. पण तो इतकं छान करतो की त्याला एकमेव फल प्राप्त होतं, ते म्हणजे चित्तशुद्धी, की जे कर्मयोगाचं अंतिम फल आहे.
आणि चित्तशुद्धी, चित्तशांती, मलविक्षेप हे गेल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार प्राप्त होत नाही. ते हे विषय वैराग्य मी सारखी सारखी ती उभी रोज सांगतोय. मला वेगवेगळ्या संदर्भात ती भेटते मला ती उभी. काय करू? ते हे विषय वैराग्य. विषय वैराग्यामध्ये आपण आता जे सगळं आता फलाची इच्छा टाकून ते विषय मध्ये जातो. म्हणजे मी का आठवलं पुन्हा ती ओवी मला, कारण तो जो असतो ज्ञानप्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा, त्याने कर्मफलाचं वैराग्य त्यांनी धारण केलेलं असतं. त्यामुळे ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे सौभाग्य, जेणे ब्रह्मानंदायोग्य जीव होते, माऊली म्हणतात. त्यामुळे ब्रह्मानंदा योग्य म्हणून मला ती ओवी आठवली, की ब्रह्मानंदा योग्य म्हणजे ज्ञानाच्या योग्य जर मला व्हायचं असेल, तर मला हे विषय वैराग्य साधलंच पाहिजे. त्याला दुसरा उपायच नाही. आणि तुम्ही कुठल्याही मार्गाचा विचार कराल, अष्टांग योगाचा विचार केला तर यमनियम त्याच्यात सांगितले. माहिती आहे आपल्याला सगळं सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, 5 यम आहेत, 5 नियम आहेत. शौच, संतोष, स्वाध्याय, भरपूर आहे. ईश्वर प्रणिधान, खूप छान छान विचार. म्हणजे भाषा कोणतीही वापरा तुम्ही, गाडी शेवटी तिथेच आहे. आणि इथे अजून एक महत्वाचा विचार आचार्यांनी सांगितलेला आपण बघितला होता, की या श्लोकामध्ये जो केवल शब्द आला आहे, केवलही इंद्रियही अपि, असं जरी म्हटलेलं असलं तरी केवल हा शब्द प्रत्येक कर्म करण्याची जी जी साधन आहे त्या प्रत्येक कर्माला तो केवल शब्द लावून घ्यायचा आहे, असा विचार आपण मागच्या वेळेला बघितला होता. केवल शब्द हा कायाधिभिः अपि प्रत्येकम संबध्यते सर्व व्यापारेषु ममता वर्जनार्थ, ममता वर्जनाय असं भाष्य म्हणतं. म्हणजे सर्व क्रियांमध्ये आसक्तीचा निषेध करण्यासाठी केवल शब्दाचा हा शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय सगळ्यांना केवल शरीराने, केवल मनाने, केवल बुद्धीने, केवल इंद्रियाने असं त्याचं अन्वय ज्याला म्हणतात तो आपण लावून घ्यायचा आहे, अशी आठवण आपल्याला कोणी करून दिली? आचार्यांनी करून दिली त्यांच्या भाष्यामध्ये. आणि खरं सांगायचं तर तेच या श्लोकाचं वर्म आहे, की हा जो असतो, हा म्हणजे कोण? पुन्हा एकदा ज्ञानप्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा असा जो साधक म्हणूया आता जो असतो, तो काय करतो? तर तो केवल शरीराने, केवल इंद्रियाने, केवल बुद्धीने, असे हे केवल 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 हे जे प्रकरण आहे, म्हणजे आसक्ती रहित, अहंकार रहित येणार आहे. पुढे आपण तो विचार करू आता, की तो कसं करतो. आपण जे म्हटलं फल तर आपण पाहिलं, त्याला फल काय प्राप्त होतं? तर चित्त शुद्ध होतं त्याचं. माझं चित्त शुद्ध झालं आहे की नाही, कसं ओळखायचं? परमपूज्य काकांनी खूप छान निकष समोर ठेवलेले आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे निषिद्ध कर्माकडची वासनाच क्षीण होऊन जाते. मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, मी हे केलं नसतं तर बरं झालं असतं. काका तिसरं सांगतात, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं. हे जे सगळं कधीतरी बोलण्याची आपल्यावर वेळ येते, ती येत नाही. आणि अतिशय तर्कशुद्ध विचार आहे. का? कारण जे जसं करायला पाहिजे तसं केलेलं आहे. त्याचा उलट विचार केला, अगदी कळतं की का म्हणून. आणि विचार केला ना इतकं छान आहे, त्याचा विषय वाढेल, पण एवढा एकच विचार सांगतो आणि पुढे जातो, की शुद्ध मराठीत सांगतो, इफ यू डू लाइक दॅट, असं जरा बोललं की बरं वाटतं. इफ यू डू समथिंग लाइक दॅट, तर त्याचा फायदा असा होतो, की आपण जे कर्म करतो ना, त्याचं रूपांतर ट्रान्झॅक्शनमध्ये होतं. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळा तो विचार पाहिला. ते तेवढ्यापुरतं आणि तिथल्या पुरतं राहतं ते फक्त. गुळाची पोळी खाल्ली आज. छान झाली. आता काय आनंद मिळायचा तो मिळाला. संपला तो विषय तिथे संपायला हवा. ती गुळाची पोळी पुढचे 4-5 दिवस जी माझ्या डोक्यात पिंगा घालत राहते. अशी नको ती करायला, तशी करायला हवी होती. गूळ जरा कमी झाला, तीळ कमी झाले, जरा बेसन जास्त घालायला पाहिजे होतं. पोळी किती चिवट होती, जरा कडक पाहिजे. थोडी थोडी गरम पाहिजे, इतकी गरम नको की तूप पातळ होईल. थंड पण नको फ्रीजमधनं काढलं. ह्या ज्या भानगडी सगळ्या आणि नंतर पुन्हा हे झालं, त्याच्यानंतर 4 दिवस ती का रेंगाळते, तर माझी आजी असं करत होती. मी केली असती तर त्याहून छान झाली असती. कशाला बोलवतात जेवायला वगैरे मी जे काही मागच्याला सांगितलं होतं. हे जे आहे हे त्याचं रूपांतर स्ट्रॅटेजीमध्ये झालेलं आहे.
ट्रान्झॅक्शन सोडून. काका तेच सांगतात, की गुळाची पोळी न तेच आहे, की ते असं कडवट काही खाल्ल्यासारखं किंवा एरंडेल तेल प्यायल्यासारखं खाण्याची काही गरज नाही. घ्या ना तुम्ही आनंद. आपल्या प्रारब्धामध्ये आहे. मंदादे त्याच्याचसाठी सांगतात, की म्हणूनच आपण कर्माचे अधिकारी आहोत. इतकं छान मंदादेनी समजून सांगितलंय, की कर्माचा मी अधिकारी आहे कसं ओळखायचं? एकातून दुसरा विषय निघतोय, कल्पना आहे मला, पण खूप छान आहे म्हणून सांगतोय. मंदादे म्हणतात, की म्हणजे आपल्या आत्ताच्या चालू विषयाशी ते संबंधित आहे म्हणून सांगतोय. अनधिकाऱ्यांनी संन्यास घेऊ नये असा विषय आपण आत्ताच बघितला. तर त्यांनी काय करावं मग? तर त्यांनी कर्म करावं. त्यांनी ज्ञानप्रापक कर्मयोगाचं अनुष्ठान करावं असा आपण आत्ता विषय बघतोय. त्या संदर्भात बोलताना परमपूज्य मंदादे असं म्हणाल्या होत्या, की म्हणूनच तर प्रापंचिक माणसासाठी सगळ्या गोष्टी ठेवल्या. गुळाची पोळी खावीशी वाटते ना, पुरणाची पोळी खावीशी वाटते ना, आहे मग त्याच्यासाठी कुळाचार आहे. करा ना पुरणाची पोळी. देवाला नैवेद्य दाखवा. सजवावसं वाटतं ना, सजावसं वाटतं ना, सजवा त्या लक्ष्मी देवीला. महालक्ष्म्यांचे सण असतात. देवीला सजवा. हे जे म्हणजे थोडक्यामध्ये ह्या ज्या इच्छा, साध्या भाषेत उत्कृष्ट इच्छामुळे आता आपल्या, की जे सामान्य माणसाच्या हृदयामध्ये ज्या वासना ठाण मांडून बसलेल्या असतात, त्यांना शुद्ध रजोगुणाचा शब्द वापरतो मी. रामदास स्वामींचा शब्द आहे. शबल रजोगुणापासून दूर नेऊन शुद्ध रजोगुणाकडे वळवून, मग हळू त्यांचा अधिकार वाढवत ज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत त्यांना अधिकार, ज्ञानप्राप्तीपर्यंतचा अधिकार कसा त्यांना मिळेल, ह्याची सोय कर्मयोगामध्ये आहे. असा विचार अतिशय सुंदर परमपूज्य मंदादेनी सांगितला. कारण संन्यासाला यातलं काहीही शक्य नाही. फार कठीण आहे, सोपं नाही आहे संन्यास घेणं. एकदा संन्यास स्वीकारला, की यातलं काहीही चालत नाही. मनात ती इच्छा मुळात निर्माणच व्हायला नको. पुरणाची पोळी खावी आणि गुळाची पोळी खावी. म्हणून तर ते जिभेचे चोचले पुरवू नये, जिभेसारख्या इंद्रियाने आपले त्याचे लाड पुरवू नये, ती वासना आपली प्रबळ होऊ नये म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणजे नारायण, आपल्याला माहिती आहे अजून समर्थ रामदास स्वामी व्हायचेच होते खरं तर. एवढा छोटा नारायण घरातून पळून आलेला टाकळीला जेव्हा करत होते उपासना, तेव्हा मागून आणलेली भिक्षा जी होती 5 घरची त्या नदीमध्ये बुडवून घ्यायचे. काय होत असेल त्याचं कल्पना करा. लगदा ज्याला म्हणतात. वरण, भात, भाजी, पोळी, लोणचं, कोशिंबीर जे काय असेल ते सगळं त्याचा चव नावाचा प्रकारच घालून टाकायचा. फक्त देह निर्वाहासाठी मला खावं लागतं काहीतरी म्हणून खातो. खडतर आहे सर. असो आणि तेवढं खडतर आपल्याला जमणार नाही हे जाणूनच तर भगवंत म्हणतात आहे, की कर्मयोग श्रेष्ठ आहे. ते माझ्यासारख्या चेहऱ्याकडे बघूनच भगवंत अशी मांडणी करतात आहेत आणि त्याच्यामध्ये इथे जे बघितलं आपण, की मात्र सगळ्यात महत्वाचं आहे, की जर मी कर्मयोगाचं अनुष्ठान करत असेल, नव्हे मी करणं अपेक्षित आहे, ज्ञानप्रापक, तर केवळ तो मनाने, शरीराने, बुद्धीने आणि इंद्रियाने तो कर्म करतो. निश्चयरहित आणि इच्छारहित जे कर्म, त्याला शारीर कर्म म्हणतात, असं इथे आपण त्या अर्थामध्ये वाचलं होतं. छान वाक्य होतं. मी फक्त 51 क्रमांकाची जी ओवी आहे, त्यातलं शेवटचं वाक्य वाचलं मी. निश्चयरहित आणि इच्छारहित जे कर्म, त्याला केवळ शारीर कर्म म्हणतात. हे नैष्कर्म्य दशा आपण ज्याला म्हणतो. आपण मागच्या वेळी तो विचार केला होता एकदा. त्याची व्याख्या बघितली होती मधुसूदन सरस्वतींनी सांगितलेली. निष्कर्मं ब्रह्म तद्विषयम विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम आणि तद्रूपा सिद्धी, अशी ती व्याख्या. याच्यासाठी सांगितली पुन्हा एकदा, की जे असे नैष्कर्म्य दशेत पोचलेले ज्ञानी असतात, त्यांचं जे कर्म असतं, कर्म ते पण करतात. तोही विचार आपण मागच्याला केला होता. कर्म न नसलेली अवस्था म्हणजे नैष्कर्म्य असा चुकीचा अर्थ त्याचा घ्यायचा नाहीये. कारण तसा जर अर्थ घेतला तर आपण सगळेच पराक्रमी आहोत. रोज रात्री 8 तास आपण नैष्कर्म्य दशेत असतो असं म्हणता येऊ शकतं मग त्या व्याख्येप्रमाणे. तसं नाहीये. नैष्कर्म्य याचा अर्थ काय आहे? तर अहंकार रहित, निरहंकार कर्म, साध्या भाषेमध्ये. निरहंकार कर्म.
आणि हे मला आता पुन्हा काय आठवलं, तर असं त्यांचं जे कर्म असतं त्याला लीला असा शब्द वापरला. जसं भगवंतांची लीला असते, तसा हा जो जीवनमुक्त असतो त्याच्या कर्माला सुद्धा लीला म्हटलेलं आहे. का? हे मला आत्ता का आठवलं? कारण तेच की ते निश्चयरहित असतं आणि ते इच्छारहित असतं. त्याला लीला असं म्हटलंय. त्यामुळे त्याला केवळ शारीर कर्म म्हटलेलं आहे. त्यामुळे नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा देहा हो निधी उचगरा परी सुखदुःखे भोगी की अर्जुना या जागृतीच्या संस्कारांचा कसा व्यवहार असतो त्याचे आश्चर्य ऐक की ते व्यवहार देहाला जागे होऊ देत नाही पण सुखदुःखे मात्र भोगाव्यास लावतात. इथपर्यंत आपण या ओळीपर्यंत येऊन थांबलो होतो मागच्या वेळेला. हे व्यवहार म्हणजे व्यवहार म्हणण्यापेक्षा देहाचे जे व्यवहार आहेत किंवा देहाची जी कर्म आहेत त्याचा विचार करा. आता पुढची व्याख्या माऊली आपल्याला सांगतात आहे, की इंद्रियांच्या गावी नेणीचे ऐसा व्यापार जो निपजे, तो केवलगा म्हणजे मानसाचा. तसेच इंद्रियांच्या गावात ज्याची वार्ताही समजत नाही, असा देह व इंद्रिये यांना न समजता जो व्यवहार होतो, त्याला केवळ मानसकर्म म्हणतात. छान व्याख्या केलेली आहे. इंद्रियांच्या गावात ज्याची वार्ताही समजत नाही. थोडक्यात काय? इंद्रियांनी प्रत्यक्ष कर्म मी करत नाही. देहाने प्रत्यक्ष कर्म मी करत नाही. पण मनाने करतो. मनाने मी काय वाटेल ती कर्म करतो. म्हणजे छान आहे माझ्या मनातले विचार दुसऱ्यांना कळत नाही म्हणून झाकली मूठ 1,25,00,000 ते जर कळायला लागले असते आपल्याला किंवा एकमेकांचे विचार एकमेकांना कळायला लागले असते. कल्पना करा काय झालं असतं या जगामध्ये. सांगण्याचा उद्देश असा आहे, की आपण फार भयंकर पद्धतीची मानसकर्म करत असतो. म्हणजे मी स्वतःबद्दल मी कधी-कधी आदरार्थी शब्द वापरतो. मी नेहमीच सांगतो. आपण याचा अर्थ मी. इंद्रियांचा व्यवहार तो होत नाही, देहाचा होत नाही, पण मानसकर्म होतं. त्याच्यातही 2 प्रकारची कर्म असतात. एक असतं आपण प्रत्यक्ष कर्म करतो आणि दुसरं असतं कर्म करवून घेतो. छान वर्णन केलंय त्याचं, की मी आता काहीही करणार नाही आज, असं म्हणून मी एका ठिकाणी बसतो. पण त्या पुढच्या 10 मिनिटामध्ये मी 10 जणांना 10 सूचना देतो. "अरे, काय कळतं का तुला? हे काय चाललंय? असं करत असतात का? तिकडे हात लाव जरा, हे कर, ते कर." घरातली मुलं असो, बायको असो, जे कोणी असतील आजूबाजूला. प्रत्यक्षात मी काहीच करत नाही हां. ह्याला म्हणत नाहीत. ह्याला कर्मयोग म्हणत नाहीत, हा मुद्दा आहे. जो कर्म करतो किंवा करवून घेतो. आता काही वेळेला करून घ्यावं लागतं. तो आपल्या काय म्हणूया कर्तव्याचा भाग असतो. पण त्याला सुद्धा मानसकर्मच समजलं जातं. त्यामुळे केवळ मी शरीर हलवत नाहीये, देह माझा हलवत नाहीये, कुठल्याही इंद्रियाचा वापर करत नाहीये. हे कशाला मी हे तर बोलून दाखवलं. मी न बोलता मनात नुसते विचार जरी केले, की असे कसे करतात? यांना कळत नाही काय? असं करायचं असतं का? याला कर्मच समजलं जातं. मी पुन्हा कर्माचाच अधिकारी ठरतो. सांगण्याचा उद्देश एवढाच होता. योगी तेही करीती. आता महत्त्वाचा विषय तो आहे हां. मग माझ्यात आणि मग योगी काय करतात? म्हणजे करत नाहीत का कर्म? करतात ना. तोच तो विषय सुरू आहे, की योगी तेही करीती, परी कर्मे ते न बंधिजती. जे सांडली आहे संगती अहंभावाची, आता आली ती मर्माची ओवी. परंतु ते कर्मयोगी ते मानसकर्मही करतात. पण कर्माने ते बद्ध होत नाही. का? कारण त्यांनी अहंकाराची संगती सोडलेली असते. मगाशी मी असं म्हणालो, ते निरहंकार कर्म करतात. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला एक फार मोठा धडा ह्याच्यातनं शिकायला मिळतोय. नवीन कदाचित नसेल सुद्धा. पण एक स्मरण होत आहे, जे आपल्याला आधी माहिती असेल कदाचित, की कर्म केल्याने काहीच बिघडत नाहीये. मुद्दा तोच सुरू आहे. आणि आपल्याला पुन्हा संदर्भ कशाचा सुरू आहे? हे अर्जुनाला सांगतात आहे भगवंत, की "अर्जुना, अरे कर्म केल्याने काहीच बिघडणार नाहीये तुझं. कर्माने कधीच बिघडत नाही. त्यामुळे मी पारमार्थी झालो. त्यामुळे आता मी सगळी कर्म सोडून." चुकीचा विचार आहे. कर्म नाहीच सोडायला सांगत आहेत तुम्हाला. अजून नाहीये तेवढा अधिकार प्राप्त झालेला. मग सोडायला काय सांगतात आहेत? अहंकार, की जो मला अतिशय प्रिय आहे. अत्यंत प्रिय आहे मला. सुटता सुटत नाही. आणि अहंकार या शब्दामध्ये खूप अनेक पैलू आहेत.
आपण अगदी व्यावहारिक पद्धतीने अहंकार म्हणतो तिथपासून तर मी देह आहे या अहंकारापर्यंत, की जे मूळ आहे सगळ्या गोष्टींचं. मी कर्ता आहे, मी भोगता, हे सगळे अहंकार आहे. हे सगळं सोडून जर मी कर्म केलं, तर एकही कर्म मला बाधू शकत नाही. आणि तो कर्मयोगी असं कर्म करतो. तो मानसकर्मही करतो, तो देहाचंही कर्म करतो, तो इंद्रियाचंही करतो. पण तिथे त्या योगाच्या बाबतीत केवल शब्द लावलेला आहे. माझ्या बाबतीत तो लागू शकत नाही. तो केवल इंद्रियांनी, केवल देहानी, म्हणजे केवळ एक साधन म्हणून या देहाचा, या इंद्रियाचा, या मनाचा, या बुद्धीचा तो वापर करतो बस. कारण त्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. पण त्याच्यात कुठेही अहंकाराचा लवलेशही नाही. आता जाहलिया भ्रमहत, जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. तर माऊली एक दृष्टांत देतात, की आता जसे वेड्याचे चित्त भ्रमिष्ट झाल्यावर त्याच्या इंद्रियांचे व्यवहार विसंगत दिसतात. माहिती आहे आपल्याला. स्वरूप तरी देखे, आळविले ऐके, शब्द बोले मुखे, परी ज्ञान नाही. तो रूप पाहतो, कोणी हाक मारली तर ऐकतो, तोंडाने शब्द उच्चारतो, परंतु आपण काय पाहतो, काय ऐकतो, काय उच्चारतो याचे त्याला भान नसते. 57 आणि 58 ओवी एकत्र वाचायची आहे. एक दृष्टांत दिला माऊलींनी दोन्ही ओव्या मिळून. पुढे म्हणतात आहे, की "हे असो काजे विणे, जे जे काही करणे, ते केवळ कर्म जाणे इंद्रियांचे." हा दृष्टांत असो. सारांश काय आहे, की शब्दादी विषयांचे विशेष ज्ञान होणे. या प्रयोजना वाचून जे जे काही केवळ विषयांशी संयोगरूप कार्य घडते, ते केवळ इंद्रियांचे कर्म जाणं. आता मगाशी मानसकर्माची व्याख्या बघितली आपण ओवी क्रमांक 55 मध्ये. आता 59 मध्ये पुढची व्याख्या समोर येते आहे. ती म्हणजे इंद्रियांचं कर्म म्हणजे काय? की शब्दादी विषयांचे विशेष ज्ञान होणे या प्रयोजना वाचून जे जे काही केवळ विषयाशी संयोगरूप कार्य घडते. म्हणजे काय? इंद्रियांचा संयोग व्हावा लागतो आपापल्या विषयांशी. डोळे उघडले की आपल्याला रूप दिसतं. कान काम करत असतील तर ध्वनी ऐकू येतो. कुठे गंध असेल वातावरणात तर गंध येतो. नाक व्यवस्थित काम करत असेल म्हणजे सर्दी वगैरे झाली नसेल, करोना झाला नसेल तर. मुद्दा असा की हे विषयांशी संयोगरूप कार्य त्या-त्या इंद्रियांचं फक्त घडतं. पण तिथे विशेष ज्ञान होणं असं प्रयोजन तिथे त्याचं काही नसतं. याला म्हणायचं केवळ इंद्रियांनी केलेलं कर्म. आणि पुढे शेवटचं बुद्धीचं जे कर्म आहे ते 60 क्रमांकाच्या ओळीत सांगितलं आहे, की "मग सर्वत्र जे जाणते, ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी." मग सर्व विषयांचे निश्चयात्मक जे ज्ञान होते, ते केवळ बुद्धीचे कर्म आहे, असे तू यथार्थपणाने जाण, असे श्री भगवान अर्जुनाला म्हणाले. असं हे जे साधनं सांगितली आपल्यासमोर साधनं ठेवलेली आहेत, दाखवून दिलेली आहेत. ही साधनं तर वापरावी लागणारच आहे. त्यात गैर काहीच नाही. पण गडबड कुठे होते? मी जेव्हा अहंकार, निरहंकार कर्म न करता मी साहंकार कर्म करतो. दुसरा शब्द आहे त्याच्या विरुद्ध शब्द. साहंकार कर्म. म्हणून आपण मागच्या वेळेला बोललो होतो, की हे खूप गंभीर विषय हा आहे. कारण जर एखाद्या गोष्टीचा सातत्याने 24 तास म्हणूया आता अगदी, मला जर त्याचा सहवास असेल, तर तो फक्त कर्माचाच आहे. अखंड कर्म मी करत असतो. या 4 पैकी एकातरी साधनाचा उपयोग करून. मानसकर्म तर आपली सदैव सुरू असतात. देहाने, इंद्रियाने कदाचित आपण करत नसू. पण मानस आणि बुद्धीचे कर्म तर अखंड सुरू असतात. ही जी कर्म मी करतो आहे, ती करत असताना जर मी जागा राहिलो आणि अशी खात्री करून घेतली, की हे माझे निरहंकार होतात आहेत का नाही? तर किती आपलं छान कर्मयोगाचं अनुष्ठान होऊ शकतं. तो कर्मयोग जो आहे माझा, तो ज्ञानप्रापक कर्मयोग ठरू शकतो. कारण काय होणार आहे? ते जे कर्म आहे, ते केवळ एकमेव फल मला देऊन निवृत्त होणार आहे. ते म्हणजे चित्तशुद्धी, सत्वशुद्धी हा जो शब्द मगाशी आचार्यांनी भाष्यामध्ये वापरलेला आपण बघितला. म्हणून मी म्हणालो, की गंभीर विषय आहे. आपल्या अत्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असला पाहिजे. एक साधक म्हणून आपल्याला खरं तर हेच या टप्प्यामध्ये करायचं आहे.
तरच माझी प्रगती वेगाने होणार आहे परमार्थामध्ये. तरच मी ज्ञानाचा अधिकारी होण्याची शक्यता तरी कुठेतरी मला दिसू शकते. ते बुद्धी धुरे करुनी, कर्म करीती चित्त देऊनी, परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. जे चांगल्या वाईटाविषयी बुद्धीला पुढे करून आणि प्रत्येक कर्मात चित्ताची दक्षता ठेवून कर्मे करतात. पण ते कर्मयोगी नैष्कर्म्य अवस्थेला पोचलेल्या मुक्तांपेक्षाही श्रेष्ठ कोटीतले मुक्त दिसतात. इथपर्यंत माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि काही-काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ज्या टिपायच्यात. अजून पुढे एक सुंदर ओवी येणार आहे. बघू आपण ते आजच्या वाचनात येईल किंवा पुढच्या वाचनात येईल. पण सांगण्याचा उद्देश असा आहे, की कसं करावं कर्म इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे, की जे त्या भगवद्गीतेच्या श्लोकातून एवढं आपल्याला नाही कळत. म्हणून तर भावार्थ दीपिका म्हणून तर नमन आहे ज्ञानेश्वर महाराजांना, की किती सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे, की तो जो कर्मयोगी असतो ना, तो कर्म करताना प्रत्येक कर्मात चित्ताची दक्षता ठेवूनच कर्मे करतो. म्हणजे पहा कुठेही पुन्हा पाट्या टाकणे, वाव नाही, जबाबदारी झटकून टाकणे, अजिबात वाव नाही. चित्ताची दक्षता ठेवून चांगल्या वाईटाविषयी बुद्धीला पुढे करून म्हणजे योग्य तो सारासार बुद्धीचा आपला सारासार बुद्धी वापरून योग्य ते निर्णय घेऊन आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या मकदुराप्रमाणे त्या वेळेला मला जी माहिती उपलब्ध असेल त्याप्रमाणे निर्णय घेऊन चित्ताची दक्षता ठेवून तो कर्म करतो. जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळ. कारण असे पहा, की त्यांना बुद्धीपासून देहापर्यंत मीपणाची आठवणच नसते. म्हणून ते कर्म करीत असतानाही शुद्ध झालेले असतात. म्हणून परमपूज्य काकांनी सांगितलेला एक उपाय, काका त्याला मेथड्स म्हणतात. आपण पाहिला तो, की हे नाहीतर तत्वज्ञान आहे. भगवद्गीता तर काय हजारो वर्षांपासून आहे. करायचं काय त्याचं काका म्हणतात. जर ती मी माझ्या रोजच्या जीवनात बाणवू शकलो नाही, अंगीकारू शकलो नाही, तर त्या भगवद्गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं करायचं काय? त्याच्यासाठी एक छान सुंदर मेथड डॉक्टर काकांनी जी सांगितली होती. इथे जे आलाय, की बुद्धीपासून देहापर्यंत मीपणाची आठवणच नसते. विसरून गेलो मी. निसटला विचार माझ्या डोक्यातून. ती जी मेथड डॉक्टर काकांनी सांगितली होती. एकदम निसटून गेला विचार डोक्यातून. मी काहीतरी सांगणार होतो. असो, जे बुद्धीचे ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्म करिता पाही चोखाळले. कारण असे पहा, की त्यांना बुद्धीपासून देहापर्यंत मीपणाची आठवणच नसते, म्हणून ते कर्म करीत असतानाही शुद्ध झालेले असतात. चित्त शुद्ध होण्यासाठी कर्म कसं करायचं याच्याबद्दल मी काहीतरी विचार सांगणार आहोत. असो, आठवेल नंतर तेव्हा बघूया. आणि आता अतिशय सुंदर ओवी आपल्या पुढे येते 63 क्रमांकाची, की जिथे अक्षरशः निष्कर्म म्हणजे याची व्याख्या पुन्हा माऊलीने केली आहे, की "अगा करितेन विण कर्म, तेची ते निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे." की अरे कर्तेपणाच्या अभिमाना वाचून जे कर्म केले जाते, तेच ते खरे निष्कर्म होय. हे ज्यांना गुरुपासून ज्ञान झाले आहे, ते ज्ञानी हे निष्कर्माचे रहस्य जाणतात. इतकं महात्म्य आहे चित्तशुद्धीसाठी हे सगळं करण्याचं, की मी त्याचा करता नाही. आता शांत रसाचे भरिते, सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते, बोलवले. श्री ज्ञानेश्वर महाराज मध्ये श्रोत्यांना म्हणतात आहे, की शांत रसाचे भरते आपल्या पात्राची मर्यादा सोडित आहे. कारण त्या शांत रसाने बोलण्याच्या पलीकडे असलेल्या गोष्टीचे माझ्याकडून व्याख्यान करवले. म्हणजे काय आहे, हे अशा पद्धतीचं जे कर्म आहे ना, ज्याला नैष्कर्म्य म्हणतात. आत्ताच 63 क्रमांकाच्या ओळीत आपण पाहिलं, हा केवळ अनुभवाचाच विषय. केवळ अनुभवाचा विषय. हे कितीही बुद्धीला आपण हे पुन्हा नवीन कदाचित आपण काहीच ऐकत नसू. हे सगळं आपल्याला माहीत नाही अशातला भाग नाहीये. पण मी कधी असे प्रयत्नच केले नाही. असं कर्म केल्या जाऊ शकतं. असं कर्म केलं जाऊ शकतं, की मी कर्म तर करतो आहे. अतिशय लक्ष देऊन करतोय. हां, मगाशी आता आठवलं मी म्हटलं तो विचार आठवेलच मला. त्याच्यामध्ये कर्म तर मी करतो आहे. अगदी लक्ष देऊन
माझे सगळे काय म्हणतात, परमपूज्य काका म्हणतात तसं, की त्याला पुरेसा वेळ देऊन त्याच्यासाठी लागणारं सगळं ज्ञान ग्रहण करून, नवनवीन ज्ञान ग्रहण करून, कर्म तर मी करतो आहे, पण त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. हे जे ह्या केवळ हे बोलण्याच्या पलीकडचं असलेल्या गोष्टीचं माझ्याकडून व्याख्यान करू स्वतः कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणून त्यांनी शांत रसाचा इथे उल्लेख केला. इथं इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तयासीची आथी लागू परिसावया. या अध्यात्म विषयात ज्याचा इंद्रिय संबंधी पराधीनपणा चांगल्या रीतीने गेला आहे, त्याच्याच ऐकण्याविषयी अधिकारी या विशेषणाद्वारे संबंध आहे. थोडस वाकड तिकडं वाक्य वाटतं, पण आपल्याला माहिती आहे अधिकारी कोण. अनुबंध चतुष्टयाचा आपण विचार केलाय अनेक वेळा. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. त्यातला जो अधिकारी जो आहे, अध्यात्माचा अधिकारी कोण आहे? तर ज्याचा इंद्रिय संबंधी पराधीनपणा चांगल्या रीतीने गेलेला आहे. म्हणजे ज्यांनी स्वतः एक अलिप्तपणा जो ठेवू शकतो आहे, ज्यांनी कर्तेपणाचा, भोगतेपणाचा अहंकार काढून टाकलेला आहे, कर्म तर सुरू आहे, त्याचा या गोष्टींशी संबंध आहे असं माऊली म्हणतात आहे. म्हणजे काय? असं जर मी करत नसेल तर मी याचा अधिकारी सुद्धा नाही. आणि जर अधिकारी नसेल तर उपयोग होत नाही. परमपूज्य काका नेहमी सांगतात. त्या काकांचा खूप छान विचार आहे तो. ज्ञानेश्वरी वाचता येते ना? हो, न वाचता येईल काय झालं? मराठीच आहे. सगळं मराठीतच दिलेलं आहे. ओवे मराठीत नाही कळलं तर अर्थ दिलेले. उपयोग होत नाही हा मुद्दा आहे. कारण अजून अधिकार प्राप्तीच नाही. तर हा असो अतिप्रसंगू, न संडीपा कथा लागू, होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. त्यावेळेस श्रोते काय म्हणाले महाराजांना, की हे तुझे प्रस्तुत प्रकरणाचे अतिक्रमण करणारे बोलणे असू दे. ह्यामुळे श्लोक संगतीचा भंग होईल, म्हणून प्रकरणातील श्लोक संगती सोडू नकोस. आपण कल्पना करू शकतो ज्ञानेश्वर महाराज त्यांचं वय तेव्हा काय होतं. तिथे समोर बसलेले सद्गुरू तर होतेच. त्यांचे पण अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सुद्धा श्रोत्यांमध्ये होती. आणि ते इतके बुडून गेले होते, इतके हरवून गेले होते त्या कथेमध्ये, की त्यांना असं वाटलं हे मध्ये थोडंसं शांती रसाचं वगैरे जे एक विषय मांडला, एक ओवी महाराजांनी मांडली, त्यांनी थोडंसं श्लोक संगतीचा भंग होतोय. त्यामुळे जे मना आकळीता कुवाडे, घागुसिता बुद्धीसी नातुडे, ते दैवाचिनी सुरवाडे सांगवले तुझं. की जे मनाला आकलन करण्यास कठीण, जे बुद्धीला चर्चा करण्यास सापडत नाही, ते तुला भाग्याच्या अनुकूलतेमुळे सांगवले जात आहे. छान विचार केला. भाग्याच्या अनुकूलतेमुळे तुला ते सांगवले जात आहे. पहा, म्हणजे इतकं सगळं सुरू असून तिथे सुद्धा कुठे कर्तेपणाचा यत्किंचितही लवलेश नाही. ना महाराजांच्या मनात आहे, ना श्रोत्यांच्या मनामध्ये कुठे आहे. किती शिकण्यासारखं असतं याच्यातनं सुद्धा पहा, की निवृत्तीनाथ बसलेले आहेत, सद्गुरूंची कृपा झालेली आहे. किती ज्ञानेश्वर महाराज आपल्याला माहिती असले, आपण त्यांना ईश्वराचा अवतार मानत असलो, हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा इथल्या इथे आपल्यासाठी शिकवण आहे, की तुझ्या भाग्याने तुझ्याकडून हे अनुकूलतेमुळे सांगा, की भाग्य असं आहे की तू निमित्त मात्र होतोय हे सांगण्यासाठी. अनुकूलता तशी तुला तशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुझ्याकडून ते सांगवलं जात आहे. सांगवले तुझं म्हटलंय, सांगवले जात आहे. तू सांगतो आहेस असं सुद्धा नाही. असं फार सुंदर विचार आहे. जे शब्दातीत स्वभावे, ते बोलीची जरी फावे, तरी आणिके काय करावे कथा सांगे. जे स्वभावतः शब्दाच्या पलीकडे आहे, जे तर ते जर शब्दात अनायासे आले, तर आता इतर गोष्टींची काय कर्तव्य आहे? याकरता तू प्रस्तुत कथा सांग. म्हणजे श्रोत्यांना सुद्धा ते रसभंग नकोय तो. इतकं छान सांगतोय, सुरू राहू दे तो विषय. हा आरती विशेषू श्रोतयांचा, जाणोनी दास निवृत्तीचा, म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. ही श्रोत्यांची उत्कट इच्छा जाणून निवृत्तीचे दास ज्ञानदेव काय म्हणाले, की श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद तुम्ही इतका वेळ ऐकलाच आहे, तथापि पुन्हा ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते,
आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, सांगेन तुझं निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की आता तुला मी शांतीला प्राप्त झालेल्या पुरुषाचे पूर्ण लक्षण सांगतो, चांगले लक्ष दे. 12व्या श्लोकापाशी आपण आलेलो आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की मी शांतीला प्राप्त झालेल्या पुरुषाचे पूर्ण लक्षण तुला सांगतो. पहिले श्लोक वाचतो, मग बाकी आपण संगती बघूया. मुख्य विषय आहे संगती कशी लावायची. 11 आणि 12 या श्लोकाची. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिम् आपनोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. असा त्याचा पदच्छेद आहे. अर्थ आहेच आपल्या समोर की निष्काम कर्म करणारा पुरुष हा कर्मफलाचा त्याग करून, कर्मफलम त्यक्त्वा हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ कर्मफलाचा त्याग करून चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक इत्यादी निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. आणि निष्काम कर्म न करणारा हा सकाम भावनेने प्रवृत्त झाल्यामुळे फलामध्ये आसक्त होऊन कर्माने बद्ध होतो. अर्थ दिलेला आहे समोर. भगवंत म्हणाले की शांतीला प्राप्त झालेल्या पुरुषाचं लक्षण सांगतो. हे पहिल्या अर्ध्या चरणामध्ये, अर्ध्या श्लोकामध्ये. उरलेल्या अर्धामध्ये जो सकाम कर्म करतो त्याचं काय होतं सांगितलेलं. आता ह्या 11 आणि 12ची संगती आपल्याला आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये फार सुंदर लावून दिली. आचार्य असं म्हणतात आहे की तस्मात् तत्र एव तव अधिकार इति कुरु कर्म एव, असं भाष्य म्हणतात. अर्थ असा आहे की हा 12वा श्लोक सांगताना आचार्य असं म्हणतात की अर्जुना, तुझाही याचाच म्हणजे कर्मयोगाचा अधिकार आहे, म्हणून तू सुद्धा कर्मच कर. काय म्हणतात आचार्य? ह्या 2 श्लोकांच्या मधलं जे भाष्य आहे ना, ते आपल्याला या 2 श्लोकांची छान संगती लावून देतं. कारण हे श्लोकामध्ये नाहीये. पण भगवंतांना काय म्हणायचं आहे हे सांगण्यासाठीच तर अवतार आहे शंकराचार्यांचा. भगवंतांना काय अपेक्षित आहे, काय उद्देशून भगवंत बोलतात आहे, का म्हणून हा श्लोक सांगितल्यावर पुढचा श्लोक भगवंत बोलतात आहे. भगवंत म्हणजे आता आपण व्यासमुनी म्हणूया, कारण त्याचा विस्तार जो केलाय तो व्यासांनी केलेला आहे. ज्या व्यासांच्या ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिण्यासाठी अवतार आहे शंकराचार्यांचा, ते शंकराचार्य सांगतात आहेत की, म्हणून म्हणालो की अर्जुना, तुझाही अधिकार कशाचा आहे. कोण म्हणता याला महत्व आहे. भगवंतांना अर्जुनाला उद्देशून काय म्हणायचं आहे आचार्य आपल्याला सांगतात की तुझाही अधिकार कर्मयोगाचा आहे, म्हणून तू सुद्धा कर्मच कर. कारण, आणि कारण म्हणून हा 12वा श्लोक आहे. कारण काय, तर निष्काम कर्म करणारा जो पुरुष असतो तो कर्मफलाचा त्याग करून चित्तशुद्धी, नित्यानित्य विवेक इत्यादी निष्ठाक्रमाने मोक्षरूप शांतीला प्राप्त होतो. म्हणजे थोडक्यात काय, त्याची संगती अशी आहे की अर्जुना, तू जर या पद्धतीने कर्म करशील, युद्धातून पळून जाण्याची तुला गरज नाही, तर तू सुद्धा या क्रमाने मोक्षरूप शांतीला प्राप्त होशील. की जो उद्देश अर्जुन पळून जाण्यासाठी उपयोग करून घेत होता ना, मी तर संन्यास घ्यायला तयार आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. झाले आपले 4 अध्याय अभ्यास करून. पण असं जर तू न करशील, म्हणून पुढे उरलेलं सांगितलंय की निष्काम कर्म न करणारा जो असतो, जर तू सकाम भावनेने करशील, त्या फलामध्ये आसक्त होऊन करशील, तर तू कर्माने बद्ध होशील. म्हणजे काय, कर्म शुद्ध मराठीत फर्स्ट ऑफ ऑल, प्रथमतः तू कर्मयोगाचा अधिकारी आहे. हे मी का सांगतो आहे. पहिली गोष्ट, ही संगती आचार्यांनी जर आपल्याला सांगितली नसती तर आपल्यासारख्याच्या बुद्धीला तर ती कळणं शक्य नाही. आणि दुसरं, तर माझ्या मनामध्ये इतकं सगळं वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर जर कुठे काही असेल की नेहमी कर्मयोग, आम्ही वेगळ्याच गटातले आहोत. ठीक आहे, कर्मयोगाचा ज्यांचा अधिकार आहे त्यांच्यासाठी असेल, हे सुरू हरकत नाहीये. असं जर कुठे मनामध्ये असेल तर गेट युअर फॅक्ट्स करेक्टेड. जर प्रत्यक्ष अर्जुनाला कर्मयोगाचा अधिकारी तू आहेस असं आचार्य त्यांच्या भाष्यात लिहित असतील, तर माझी बुद्धी मी तपासून घ्यावी, एवढं सांगण्याचा उद्देश होता माझ्या मनात जर कुठे, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी असेल आणि मी स्वतःला ज्ञानयोगाचा अधिकारी समजत असेल,
तेवढ्यासाठी मी फक्त या गोष्टीकडे लक्ष वेधलं आणि छान ह्या दृष्टीने आणि संगती फार सुंदर लावून दिली, की अर्जुन म्हणून तू कर्म कर. या 2 पद्धतीने कर्म तू करू शकतोस. आणि दुसरा विषय या श्लोकात आलेला आहे, तो म्हणजे इथे क्रम सांगितलेला आहे. त्या क्रमामध्ये पहिले सत्वशुद्धी, पुन्हा आचार्यांचा शब्द सत्वशुद्धी असा आहे. इथे चित्तशुद्धी असा अर्थ आहे, शब्द आलाय. अर्थ एकच आहे. त्याच्यातून ज्ञानप्राप्ती. ज्ञानप्रापक कर्मयोग आणि मग ज्ञाननिष्ठ सांख्ययोग. त्याच्यातून ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानप्राप्तीनंतर सर्व कर्म संन्यास रूप ज्ञाननिष्ठा असं भाष्यामध्ये म्हटलेलं आहे. अशी क्रमरूप शांतीला तो प्राप्त होतो. म्हणून पुन्हा कर्मानी मोक्ष नाही, कर्मातून मोक्ष आहे. ते आपण अनेक वेळा पाहत होतो या दृष्टीने. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला, फार सुंदर होई आहे. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनी वरिला शांती जगी. तरी या जगात आत्मज्ञान प्रापक कर्मयोगाने पुन्हा पुन्हा परमपूज्य खंडारकर महाराज तो शब्द आणतात आहे आपल्यासाठी. तो विसरायचा नाहीये. इथे आत्मज्ञान प्रापक म्हणजे तेच ज्ञान प्रापक. आत्मज्ञान प्रापक कर्मयोगाने जो संपन्न आहे आणि जो कर्मफळाला विटला आहे, त्याच्या घरात शिरून त्याला शांती वरते. काय बोलावं माऊलींनी. वैराग्य दवडिता पाठी लागली. पाहिली की होई आपण. तैसे या संसारा समजता जाणीजे जै अनित्यता. कर्मफळाचा विचार सुरू आहे. भाषा बदलली थोडीशी फक्त. कर्मफळ अनित्यच आहे. म्हणून तर कर्मानी मोक्ष नाही आहे. फार मोठा तर्कशुद्ध विचारावर होतो. आपला कधी विषय निघाला तर बघू आपण. कर्मानी मोक्ष नाही, हे अनेक वेळा विचार केला. का नाही? कारण कर्माचं फल विनाशी असतं. सिद्धांत आहे. कर्माने जर मोक्ष प्राप्त झाला असता तर मोक्ष कसा ठरला असता? किती तर्कशुद्ध विचार आहे शास्त्राचे. आपण विचार करायला बसलो ना, एकातून एक खूप छान विकास होतो विचारांचा. का म्हणतात. त्यामुळे तो मगाशी जी ओवी मी सांगितली, की तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तिथे म्हटलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे, की ती जी शांती आहे, ती घरात शिरून त्याला वरते. जणू काही माळ घालते त्याच्या गळ्यामध्ये. आता सरळ गोष्ट आहे. माझं जीवन जर अशांत असेल, नवे आहेच. आहे, माझं जीवन अशांत आहे. विविध कारणांनी रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या पातळीवरती विविध कारणांनी अशांती आहे आयुष्यामध्ये. कधी क्रोधामुळे आहे, कधी कामामुळे आहे, कधी लोभामुळे आहे, कधी मत्सरामुळे आहे. यालाच तर माया म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. काकांनी अगदी साध्या शब्दात माया सांगितले. आपण ते खूप नेहमीच शास्त्रीय विचार खूप ऐकतो. ज्ञान निवर्त्य वगैरे, वगैरे ते सोडून देऊ सगळे तिचे विशेषण. पण काका म्हणतात काममाया, क्रोधमाया, तृष्णामाया, लोभमाया. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तर इथे जसं मगाशी केवल शब्द सगळ्याला लावून घेतला ना आपण, तसं तो माया शब्द प्रत्येक शब्दाला लावून घ्यायचा आहे. ह्या सगळ्यांनी मी अशांत असतो. प्रामाणिकपणे जर मी विचार केला माझ्या जीवनाचा, मला याचा अर्थ शांतीने अजून वरलेलं नाही. का नाही वरलेलं? माझा मूळ मुद्द्याकडे येतो पुन्हा. 71 क्रमांकाची ओवी. इथे लिहिलेला आहे, की जो आत्मयोगे आथिला, मी आत्मयोगेने आथिला मी नाही, पहिला गोष्ट. आणि दुसरं, मी अजून कर्मफळाशी विटलेलो नाही. म्हणजे मला जर कोणी वरलं असेल तर कर्मफळानेच वरलेलं आहे. उलटी परिस्थिती आहे माझी. मग शांती कशी प्राप्त होणार आहे? येरू कर्मबंधी किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळासला खुंटी फळभोगाच्या. दुसरा, आता दुसऱ्याचं वर्णन, या दोघांचं वर्णन आलंय या श्लोकामध्ये आणि श्लोकावरती मला वाटतं 2च ओव्या बरोबर. की दुसरा जो सकाम कर्मे करणार आहे, म्हणजे मी, तो इच्छेच्या दाव्याने सुखदुःखात्मक फळभोगाच्या खुंट्याला कर्मबंधाने जखडून टाकला जातो. काय वर्णन केलेलं आहे. असं भेदक वर्णन ज्याला म्हणता येईल माऊलींनी. म्हणजे किती लाज काढावी माझ्यासारख्याची. उलटा जातो मी. फळभोगाचा खुंटा म्हटलेला आहे. त्याला कर्मबंधनाने मला जखडून टाकलेला आहे. सुखदुःखात्मक फळभोगाचा खुंटा. अगदी खरं आहे. म्हणजे सुखदुःखाच्या हेलकाव्यातच तर जीवन चालू आहे.
आणि त्याच्यात एक पुन्हा दुःख पाहता जेव्हा पाडे, चुकलं माझं, सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे. अशी वाटणी बहुतांश आपल्या आयुष्यात जर असेल आणि तेही म्हणतात काका, की मी दुःखी आहे हे पहिले कळलं पाहिजे. नाहीतर नुसतंच करोनाने कोणाचं माझ्या प्रिय व्यक्तीचं निधन झालं म्हणून मला दुःख होतं. याच याला फक्त मी दुःख म्हणत असेन आणि मी मत्सराने जळतो, तुलनेने मी जे काही माझं होतं, तुलना, मत्सर, लोभ, काम, क्रोध ह्यानी मला दुःख होतंय हे मला कळतच नसेल म्हणजे याला काका म्हणतात शब्द चांगला नाहीये, पण तो वापरावा लागतो कधी-कधी. इतका जर मी कोडगा झालो असेल, तर मला ही कल्पनाच येऊ शकत नाही, की काय मागच्यावर आपण जो जीवनाचा दर्जा आपण परमपूज्य काका नेहमी मांडतात, त्याचा जो विचार केला होता, त्याचा मी कल्पना सुद्धा करू शकतो, की हे सगळं रहित असलेलं जीवन किती उच्च दर्जाचं असेल, की ज्याला घरात शिरून त्या शांतीने वरलेलं आहे, असं ज्याचं जीवन असेल, जे सद्गुरूंचं असतं, संतांचं असतं, त्याची मला कल्पना सुद्धा करता येणार नाही. असो, वेळ होऊन गेलेली आहे. आपण इथे थांबूया. ओवी क्रमांक 72 पर्यंत आपण आलोय. 12 श्लोक झालेले. पुढच्याला थोडासा याचा विचार अजून करू. उजळणी आपण तशी पण करतोच, पण 1-2 विचार अजून मला सांगायचे होते, पण वेळेच्या अभावी आज आपण इथेच थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.